नमस्कार. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला पाटवडीची भाजी दाखवणार आहे. पाटवडीची भाजी म्हणजेच पाटवडी रस्सा विदर्भ स्टाईलची आहे. ती आज तुम्हाला करून दाखवणार आहे. प्रॉपर रेसिपी दाखवणार आहे मी विदर्भाची. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. पाटवडी रस्स्यासाठी लागणारे आपले साहित्य: 1 बाउल बेसन, 1 कांदा घेतला, 1 टोमॅटो, कोथिंबीर, खोबऱ्याचे काप करून घेतले आहे, जिरे, आलं किसून ठेवलं आहे मी, हे लसूण, हे खडे मसाले घेतले थोडे, कढीपत्ता, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, काळा मसाला, धणे पावडर आणि थोडेसे जिरे. चला तर आपण आधी वाटणाचं हे भाजून घेऊया, कांदा वगैरे. चला, हे बघा, आपण कढई गरम करायला ठेवली आहे मी. आता हे वाटणाची तयारी करू आपण. तेल टाकून घेते. मसाला भाजण्यासाठी थोडं तेल टाकून घेते मी. आता हे याच्यामध्ये कांदा घालते आधी. चांगला खरपूस कांदा भाजून घ्यायचा. कसं आहे, पाटवडीची भाजी विदर्भामध्ये कोणी पाहुणे जरी आले ना तर आधी पाटवडीची भाजी करण्यात येते. म्हणजे आधी तर होतं, आता पण आहे, कोणाकोणाकडे आहे, कोणाकोणाकडे नाही. सर्वच करते म्हणून नाही असं, पण बरेच जुने लोक असे करत होते. पाहुणे आले का पाटवडीची भाजी, पाहुणे आले की पाटवडीची भाजी. पाहुणचारच होता ते पाटवडीच्या भाजीचा विदर्भामध्ये. आता याच्यामध्येच आपण नाही का थोडे आता खडे मसाले टाकून घेऊ. थोडेच घेतले खडे मसाले, कारण आपण त्याच्यामध्ये मसाले पण टाकणार आहे ना, त्याच्यामुळे कसं जास्त नको गरम. चांगला खरपूस भाजून घ्यायचा कांदा. हे बघा, कांदा झाला आहे आपला. आता याच्यामध्ये मी खोबरं घालून देणार आहे. खोबरं पण चांगलं होऊ द्यायचं याला. खोबरं कसे बारीक काप केले ना त्याच्यामुळे खोबरं लवकर होते. पण कांदा ओला असतो ना, त्याच्यामुळे कांदा लवकर नाही होत. म्हणून आपण कांदा आधी करून घेतला आणि नंतर खोबरं टाकला आहे. म्हणजे दोन्ही पण सेम होते, सेम जगाते दोन्ही पण सेम. आणि आता याच्यामध्येच नाही का आपण टोमॅटो पण घालणार आहोत. चांगलं भाजून घ्यायचं हे बघा. छान असंच परतत राहायचं असं. म्हणजे टोमॅटो पण जरा कलर आला पाहिजे, टोमॅटोला पण जरा शिजल्यासारखा. म्हणजे कसं भाजी छान आंबटपणा उतरतो. आणि याच्यामध्येच आपण आलं आणि लसूण घालणार आहे. मसाला जळू नाही द्यायचा, त्याला परतत राहायचं. नाही तर आपली भाजी जळल्यासारखी लागेल, जळता असं भाजतच राहायचं त्याला. खडे मसाल्याचा छान वास येत आहे, सुगंध सुटला आहे बघा. याच्यातच आपण थोडं मीठ घालूया. मिठाने काय आहे, थोडा मऊपणा येतो त्या टोमॅटोला. त्याच्यामुळे कसं लवकर शिजलं जाणार थोडं. आता पूर्ण भाजून घ्यायचं छानपैकी.
हे बघा झालं आपलं भाजलं पूर्ण मसाला मी. हे बघा छान भाजल्या गेला. हे बघा पूर्ण लसूण वगैरे छान भाजल्या गेलं. आता हे गार होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि बेसन मळायला घेऊया वडीसाठी. हे बाजूला ठेवते मी, गॅस बंद करणार आहे. हे बघा वडीचं बेसन मळून घेणार आहे मी आता. हे बघा बेसन टाकलं आहे. याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. त्याच्यात धने पावडर घालणार आहे जरा आणि हे लाल तिखट घालणार आहे. हळद पण आणि कांदा लसूण मसाला पण घालणार आहे. थोडा गरम मसाला घालणार आहे, जास्त नाही. भाजीत टाकणार आहे आपण नंतर. जरा तीळ घेणार आहे, याच्यात टाकणार आहे चवीला जरा. याच्यात कोथिंबीर घालणार आहे मी जरा. थोडं तेल टाकणार आहे याच्यामध्ये. आणि आता थोडं पाणी करून मळून घ्यायचं. जास्त पाणी नाही घ्यायचं. आधीच जास्त पाणी घातलं ना बेसन काय लवकर भिजलं जाते. जास्त पाणी नाही लागत बेसनाला. आधी असं पूर्ण हे करून घ्यायचं छान एकजीव आणि थोडं पाणी घालून गोळा तयार करायचा. घट्ट गोळा करायचा हा याचा बेसनाचा घट्ट करायचा गोळा. झाला आपला गोळा मळून बघा पाटोडीचा. हे बघा कसा केला. जास्त पातळ नाही केला आणि जास्त घट्ट पण नाही. बघा एकदम म्हणजे कडकपणा पण नाही त्याला. असा केला. असाच गोळा करायचा. आता याच्यामध्ये मी ठेवून देणार आहे. वाटण आपलं गार झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे वाटणामध्ये आणि थोडे कढीपत्ते घालणार आहे याच्यामध्ये 4-5 आणि हे जिरे टाकणार आहे जरा. आधी कोरडंच काढून घेणार आहे थोडं आणि त्याच्यानंतर पाणी घालून हे करणार आहे मी. हे बघा वाटण काढून घेतलं आहे मी. छान बारीक केलं आहे बघा. मऊगार केलं आहे वाटण. असंच करायचं वाटण. जास्त जाडं वगैरे नाही. कारण कसं आहे बारीक असलं ना भाजी छान रस्सा छान मिळून येतो. आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई आपली गरम झाली. आता मी याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. तेल घालून घेणार आहे. 3-4 पळी तरी तेल घालून घेणार आहे. कारण पाटोडीच्या भाजीला जरा तेल जास्तच पाहिजे. तर्रीदार झाली पाहिजे भाजी आपली. तेवढं तेल टाकलं. आता याच्यामध्ये आधी मोहरी घालणार आहे. तेल गरम झालं की आधी मोहरी घालणार. झालं तेल गरम. नंतर हे कढीपत्त्याचे पानं घालणार 2-3 ठेवलेले मी. हे वाटण टाकून घेणार आहे याच्यामध्ये मी आता. हे वाटण चांगलं असं परतून घ्यायचं याच्यामध्ये तेलामध्ये. असं आणि आता याच्यामध्येच नाही का आपण एक वस्तू टाकायचे, साहित्य टाकायचे. आधी सर्वात आधी आपण हळद घालणार आहे याच्यामध्ये. नंतर धने पावडर घालणार आहे 2 चम्मच. नंतर आपला कांदा लसूण मसाला घालणार आहे मी 3 चम्मच. आणि हे आपला तांबडा मसाला. तिखट आहे साधं तिखट आपलं. त्याला पण असं हे करायचं छान. आणि आता काळा मसाला घालणार आहे याच्यामध्ये. हा घरचाच काळा मसाला आहे. 2 चम्मचच घालते. तेज मसाला आहे हा, जास्त नको घालायला.
आणि हे गरम मसाला आहे, हे चम्मचभरच आहे, हे घालून टाकते याच्यात पूर्णच. आणि आता याला छान आपण परतून घ्यायचं. मसाला चांगलं तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं याला. ते मी 4 माणसांची भाजी करत आहे. तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर वाटणची क्वांटिटी वाढवू शकता तुम्ही. आणि आपण जे हे केलेलं आहे, बेसन भिजवलेलं आहे, ते पण वाढवू शकता वड्या जास्त होण्यासाठी. कारण रस्सा याचा पातळच असतो, थोडा वाढवला तरी चालते जास्त असेल तर. 5-6 जण जर असेल तर. याच्यामध्ये हे वाटणचं थोडं पाणी घालते मी थोडं. आणि आता हे छान नाही का याला छान तेल फुटू द्यायचं. थोडं याच्यावर झाकण ठेवणार आहे मी आता. हे झाकण ठेवून देणार आहे, जरा वेळ होऊ देणार आहे, नंतर परत मग काढणार आहे. तर कसं तेल सुटलंय मसाल्याला, कसं तेल सुटलं मसाल्याला, छान तेल सुटलं आणि सुगंध पण छान येत आहे मसाल्याचा वाटणचा. ते बघा आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. झालं हे आता. हे बघा हे मी मगाशी मसाल्याचं पाणी काढून ठेवलं बाजूला, ते टाकते आधी. मग असं करून घ्यायचं, जरा त्याला मिळवून घ्यायचं. आता परत पाणी घालते मी. अर्धा प्याला झाला, परत हे प्यालाभर टाकलं, आणखी प्यालाभर टाकते. 2.5 प्याला पाणी झालं. आता याची क्वांटिटी बघू किती पातळ झालं तर आपण. थोडं अजून पाणी पाहिजे याला, म्हणजे जवळजवळ 3 पेले पूर्ण पाणी लागलं याला. आता कसं आहे पाटोडी शिजण्यासाठी लागते ना पाणी, म्हणून पाणी जरा जास्तच घालायचं. आता याला उकळी येऊ द्यायची. थोडा गॅस वाढवते, उकळी येऊ देणार याला मी आता. झाकण ठेवणार याच्यावर आता. तर आता पाटोडीच्या वड्या थापून घेणार आहे मी, लाटून घेणार आहे याला. थोडं पोळपाटावर तेल लावलं पोळपाटाला जरा. हे बघा असं करून घेते याला. लाटण्याला पण लावते जरा, असं लाटून घेते. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मिडियमच करायचं. झालं. आता याने याच्या वड्या पाडून घेणार आहे मी चाकूने, अशा अशा. लहान मोठ्या कशा पण केल्या तरी चालतं. आता अशा असं चौकोनी करा किंवा कशा पण करा, लंब्या करा, कशा करा, कसले आकार दिले तरी चालते वड्यांना, काही हरकत नाही. झालं. हे बघा रस्स्याला उकळी आली आहे. आता हे टाकून घेते मी एक पाटोडीच्या वड्या. हे बघा अशा उकळी आल्याशिवाय नाही टाकायच्या. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. अशा टाकून द्यायच्या पूर्ण. गॅस जरा वेळ बारीकच ठेवायचा, कारण रस्सा उकळलेला आहे ना, त्याच्यामुळे गॅस थोडा बारीकच ठेवायचा. आता हे छान होऊ द्यायचं. यांना थोडं खालून असं करून घ्यायचं, थोडं अलगद हलक्या हलक्या हाताने असं करून घ्यायचं. म्हणजे कशा त्या वड्या इकडे तिकडे होतात. आता याला छान होऊ द्यायचं. आता थोडा गॅस वाढवते मी. आता शिजू द्यायचं त्याला चांगल्या, त्याच्यानंतरच आपण काढणार आहे. हे बघा झाली आपली पाटोडीची भाजी. हे बघा छान तर्री आलेली आहे बघा. हे बघा छान तर्री आली. आणि पाटोडीच्या वड्या अशा वर आल्या म्हणजे आपल्या वड्या झाल्या, पूर्णपणे झाल्या त्या वड्या. आता आपण गॅस बंद करून घेणार आहे. हे बघा आपला विदर्भ स्पेशल
पाटवडी रस्सा, पाटवडीची भाजी म्हणजेच. तर अशी झणझणीत आणि चरवीदार भाजी झालेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा, करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कोणी कोणी केली तर. आणि याच्या आधीचे पण मी व्हिडिओज टाकलेले आहे, ते पण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.